मित्रांनो पहिला हा व्हिडिओ बघा। चंद्रशेखर रावण है, वो कहता है अशोक सम्राट का वंशज, जो क्यों नहीं आया भौंकने हराम ज्यादा, क्यों नहीं आया वो नीच, कहाँ गया वो भीम आर्मी वाला चीफ, क्यों नहीं आया? नील चट्टा कहाँ है, कहाँ नीली धोती फाड़ रहा है, किसकी बांध रहा है, क्या कर रहा है, कुछ नहीं कर रहा, अभी नहीं आएगा उससे, क्यों? वोट बैंक नाराज हो जाएगा, ऐसा कैसा वोट बैंक है मैडम। सो जय भीम जय शिवराय। ठीक आहे, एक तर पहिली गोष्ट ही ना बाई दिसते ना ही पुरुष दिसते, मला तर ही मधली वाटते, हिचा चेहरा पूर्ण तसाच आहे। ठीक आहे, आणि ही आता ही मुसलमानाच्या बाबतीत बोलायची त्या लोकांनी हिला भाव नाही दिला, तर आता हिला काही कंटेंट भेटत नाहीये, फेमस व्हायचं काय जरिया भेटत नाहीये, त्यासाठी आता जय भीमच्या नादी लागायला लागली। पण तिला ही गोष्ट कळत नाहीये, निळी धोती जी बोलते ना ती तिच्या घरातल्यांची खोलली ना निळ्या धोतरवाल्याने, मग कशी तिची होईल ना ते तिला कळेल। अरे काय एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करते, अरे मुलींना छिन्नाल वगैरे काय 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 बोलते ही, ते कुठे जातात हे लोक? जेव्हा माझ्या व्हिडिओजला तुम्ही लोक फालतू कमेंट करता, जेव्हा ही एवढं घाण बोलते आपल्या जातीच्या बाबतीत वगैरे सगळं, तेव्हा माणसं कुठे जातात मला कळत नाही। हिच्या घरात घुसून हिला कुत्रासारखी मारली पाहिजे। ठीक आहे, लिव्हिंग रिलेशनशिप किंवा छोटे कपडे घातले तर, आणि ही मोठी ही बनते जीन्स टी शर्ट स्वतः घालून फिरते, ते संस्कृती आहे तिची। हां, म्हणजे ती जे घालेल ती संस्कृती एवढी तिला वाटते ना, संस्कृतीचं चांगली मुलगी जी संस्कृतीवाली ती घरात बसते, शिक्षण वगैरे करून घरात बसून लग्न करून संसार वगैरे लागते, रोडवरती उभा राहून तमाशे नाही करत जे ही तमाशे करते आता। ठीक आहे, आणि तुला मुसलमान लोकांनी सोडलं असेल, जर आमच्या नादी लागशील ना तर घरात घुसून कुत्रासारखं मारतील। ठीक आहे, तर हे बोलू नको जय भीमच्या बाबतीत। पहिली गोष्ट तर तू वाटते छक्का, मुली तर कुठल्याच हिशोबाने वाटत नाही, निळे धोतीवाले कुठं, ते येड झवी आतापर्यंत कुठे होतीस तू? हां, मोदीच्या राज्यामध्ये हे लोक हिंदू मुस्लिम चालले म्हणून एवढा फायदा उचलायला लागलेत, पण आतापर्यंत कुठे होते? काँग्रेसच्या राज्यात तुझ्या आईबापाला विचार कसं जग होतं ते। ठीक आहे, तेव्हा तर खात होतीस ना गु लहानपणी, बाप जेव्हा कमवून आणायचा घरी, आई जेव्हा व्यवस्थित बघायची, संसार वगैरे द्यायची, तेव्हा तर व्यवस्थित खात होतीस ना। हां, आता मोदी आला म्हणून ह्यांच्या गांडीला मिरच्या लागायला लागल्यात, भोसडीवाले हे लोक आता हे करायला लागलेत, खाली पिलीची बकवास करायला लागलेत, जास्त या लोकांना जास्त चरबी चढली आता। हिंदू मुस्लिम करता करता वेंचो दिला, आता मुसलमानांनी भाव नाही दिला तर आता जय भीमच्या मागे लागली आहे। जास्त अति शहाणपण करण्यामध्ये सिरियसली खरंच तुम्ही लोक जय भीम असेल ना घरात घुसून मारायला, जे ही बोलली आहे